तुम्हाला तर माहितीच आहे की गावावरून येते वेळी आम्ही आमचा जुना फ्रीज इकडे घेऊन आलेला आहे. हा जुना नाही, पण वापर नसल्यामुळे खूप खराब झालेला आहे. फक्त उन्हाळ्यामध्येच याचा वापर होत होता. मी गावी गेल्यानंतरच याची साफसफाई होत होती, कारण आमच्या घरी इलेक्ट्रॉनिक वस्तू सहसा कोणी साफ करत नाही. वर्षातून 1-2 वेळाच हा साफ होत होता. एवढा खराब बुरशी चढलेला फ्रीज मी अगदी चकाचक केलेला आहे. तो कसा, मी तुम्हाला सांगते. पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा इथे मी खायचा सोडा घेतलेला आहे. त्यामध्ये 2 मोठे लिंब चिरून याचा रस घालायचा. यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही. आता या लिंबाने संपूर्ण फ्रीज स्क्रब करून घ्यायचा, म्हणजे पूर्ण घासून घ्यायचा. याला अजिबात स्पंजने किंवा मग कपड्यांनी पुसून घ्यायची गरज भासत नाही, कारण लिंबानेच हे पूर्ण स्क्रब करून घ्यायचं. कितीही हट्टी जिद्दी जरी डाग असले तरीही या लिंबाच्या पाण्याने व खायच्या सोड्याने संपूर्ण निघून जातात. या लिंबानेच मी हा असा संपूर्ण घासून घेणार आहे. घासून घेतल्यानंतर याला 10 ते 15 मिनिट बंद करून ठेवायचं. 15 मिनिटानंतर एखादा कपडा ओला करून संपूर्ण फ्रीज पुसून घ्यायचा. यासाठी मी कोणतंही डिटर्जंट किंवा लिक्विड सोप वगैरे काहीच वापरलेलं नाही. तरीही फ्रीज पहा किती अगदी नव्यासारखा चकाचक झालेला आहे. अजिबात कोणतेच डाग राहिलेले नाहीत. शॅम्पू, डिटर्जंट, डेटॉल वगैरे काहीच वापरायची गरज नाही. फक्त ओल्या कापडाने हा फ्रीज पुसून घेतलेला आहे. हे जे कोपरे असतात तेही अगदी चकाचक निघालेले आहेत. आणि मेन म्हणजे लिंबाने स्क्रब करून घेतल्यामुळे फ्रीजमध्ये जर एखादा बॅक्टेरिया असेल तर तोही नाहीसा होतो. आणि हा फ्रीज पहा किती चकाचक नवीन असल्यासारखा वाटतोय. जर तुमच्याही घरातला फ्रीज असाच घाण झालेला असेल तर तुम्ही या पद्धतीने फ्रीज क्लीन करून घेऊ शकता. लगेचच फ्रीजमधील जे ट्रे वगैरे होते तेही मी क्लीन करून सेट करून घेतले. इव्हिनिंगच्या वेळी बाहेर जायचं होतं, त्या अगोदर घरी छान चहा बनवला. त्यासोबत माझं आवडतं बिस्किट ते म्हणजे पार्लेजी खाल्लं व बाहेर गेलो. बाहेर गेले म्हणल्यास पाणीपुरी खाणं तर मॅन्डेटरीच असतं. आणि हो, जी मी ही पावसाळ्यामध्ये झाडं लावलेली होती त्याला काहीशी अशी फुलं आलेली आहेत. खूप छान दिसत आहेत. चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते. बाय बाय.